शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला तूर या पिकामध्ये जर आपल्याला फवारणीतून खत व्यवस्थापन करायचं असेल, तर आपण कोणती खतं वापरली पाहिजे, कोणकोणत्या खताचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, याचबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, तूर या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं, की आपण जर खालून खत कमी दिलं किंवा शेतकरी बंधूंचं शक्य झालं नाही, तर आपण फवारणीतून खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करू शकतो, याचबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया. शेतकरी मित्रांनो, बघा कसं आहे, की फवारणीतून ज्यावेळी आपण खत व्यवस्थापन करत असतो, त्यामध्ये विद्राव्य खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि योग्य ती विद्राव्य खतं आपल्याला वापरली गेली पाहिजे. बरेच शेतकरी बंधू जे आहे ते वारंवार आपण जेनेरिकच विद्राव्य खतं वापरतोय. 19-19 सारखे आहे. त्याचबरोबर काही शेतकरी बंधू 13-045 हे आपल्याला माहीत आहे. परंतु आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे काही विद्राव्य खत सांगतो जे स्पेशालिटी ग्रेडमध्ये मोडतात. ज्याचा वापर बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नाही. बऱ्याच शेतकरी बंधूंना ती माहिती मिळत नाही आणि त्याचा वापर माहिती नसल्यामुळे आपण करत नाही. परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याचा वापराची माहिती जाणून घ्यायची आहे, त्याचे फायदे जाणून घ्यायचे आहे आणि तूर या पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतल्याशिवाय आपल्याला राहायचं नाहीये. हा आपण आज मूलमंत्रच घेऊया, की शेतकरी बंधूंनो, यावर्षी जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तूर उत्पादक शेतकरी कोणते घेतील, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही शेतकरी नियोजन करतील, तर नक्कीच त्यांना तूर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खताचा वापर करत असताना वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला याचा वापर झालेला पाहिजे. योग्य ती अवस्था आपल्याला निवडायची आहे आणि योग्य त्याच विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. उगाच कुठलीही बाजारामधून विद्राव्य खते आणून त्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये. विद्राव्य खताचा वापर कधी करावा, कोणत्या फवारणीमध्ये घेत असताना कोणत्या विद्राव्य खताचा योग्य तो वापर करावा, याचबद्दलची माहिती घेऊया. पहिली फवारणी ज्यावेळी आपण तूर पीक कळी अवस्थेमध्ये असतं, त्यावेळी आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, ते म्हणजे 1261 1261 जे प्रमाण आहे 100 ग्रॅम घ्यायचं आहे. 1261 कशासाठी घ्यायचं आहे, तर 1261 मध्ये 61% फॉस्फरस आहे आणि फॉस्फरस हा फूल फांद्या चांगल्या पद्धतीचा फुटवा काढण्यासाठी मदत करतो. चांगला फुटवा जर निघेल, चांगला फुटवा म्हणजेच चांगली फुलधारणा आपण असं म्हणू शकतो. चांगली फुलधारणा म्हणजेच चांगलं उत्पन्नात तुमच्या वाढ. तर त्यामुळे 1261 चा वापर आपल्याला करायचा आहे 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी. शेतकरी मित्रांनो, दुसरी जी फवारणी करतो आपण ती करतो 5 ते 10% फुलं अवस्था असताना. 5 ते 10% फुलं अवस्था असताना 0541706 या एका स्पेशालिटी ग्रेड या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. या विद्राव्य खताचा वापर करत असताना 80 ते 90 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपण करू शकतो. 100 ग्रॅम देखील याचं प्रमाण घेऊ शकता. काही अडचणी, अतिशय चांगला असा ग्रेड आहे. चांगला असा ग्रेड आहे, परंतु तुम्हाला फुलं अवस्थेमध्ये हा याचा वापर करायचा आहे 5 ते 10% फुलं असताना. कारण काय होतं, की याच्या वापरामुळे तुम्हाला तूर या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं फुलोरा काढायला मिळते. चांगला मोठा फुलोरा मिळेल आणि फुलांचं प्रमाण लवकरात लवकर शेंगामध्ये होण्यासाठी मदत करते. त्यामुळे 0541706 म्हणजे यामध्ये काय काय 0% नत्र आहे, 54% फॉस्फरस आहे, 17% पोटॅश आहे आणि 6% मॅग्नेशियम आहे ऑक्साईड फॉर्ममध्ये. तर हा अतिशय चांगला घटक विद्राव्य खताचा तुमच्या या अवस्थेमध्ये मानला जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, तिसरी फवारणी आपण कधी करतो, तर 50% फुलं अवस्था असताना. फुलं अवस्था असताना 15-15-30 कुठल्याही चांगल्या कंपनीचं 15-15-30 घ्या. 15-15-30चा वापर 100 ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे. 15-15-30 मध्ये लवकरात लवकर फुलांचं कन्व्हर्जेशन जे आहे ते शेंगामध्ये होण्यासाठी मदत करते. अरोमा 15-15-30 नावानं खत येतं बाजारामध्ये, त्याचा वापर करू शकता किंवा त्याची मागणी करा. आपल्या विक्रेत्या बंधूंना ते अवेलेबल नक्की करून देतील. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपली शेवटची फवारणी जी होती ते साधारणतः आपण शेंगा अवस्थेमध्ये करतो. शेंगा अवस्थेमध्ये ही फवारणी करतो त्यावेळी एका विद्राव्य खताचा वापर करणे गरजेचे आहे. या वापरामध्ये तुम्हाला 0050चा वापर करायचा आहे किंवा पोटॅशियम शोनाइटचा वापर करायचा आहे. यामुळे काय होईल, की आपला दाणा भरण्यासाठी हे दोन्ही खतं मदत करतील आणि तुमच्या तूर या पिकाचा दाणा चांगल्या पद्धतीने भरेल, लवकर भरून निघेल. शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा विद्राव्य खताचा वापर करत असतो, विद्राव्य खतं जे आहे ते एवढे पॉवरफुल असतात, की आपण जर बघितलं तर हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये येतात, की याचे पार्टिकल्स जे आहेत ते बारीक-बारीक असतात. याची जी रिएक्शन आहे, याचे जे फायदे आहेत ते झपाट्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे विद्राव्य खताचा वापर तूर या पिकामध्ये अतिशय महत्त्वाचा होतो. झाडाची जे पाण्याची जी आहे ते खतं शोषून घेण्याची किंवा औषधी शोषून घेण्याची क्षमता चांगल्या पद्धतीनं होते खालच्यापेक्षा. म्हणून लवकरात लवकर जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर नक्कीच अशा पद्धतीच्या जे काही मी विद्राव्य खतं सांगितले नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित याचा वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीचं तूर उत्पादन मिळू शकता. शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.